एक तर बावनकुळेजींची तेवढी उंची नाही की राहुल गांधीच्या संदर्भात बोलावं. राहुल गांधींना कळत नाही वगैरे बोलणं, उद्या जर मी मोदींना काय कळतं हा विषय आणला, अरे देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावं असं माझं त्यांना सूचना आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे. मुळात जे वक्तव्य सध्या बावनकुळेजी करत निघाले आहे ते 1 महिन्याच्या पूर्वी यादी होते त्यावेळेस आक्षेप घेतला नाही. ऑनलाईन यादी 3 दिवसाच्या पूर्वी आणली जाते. 16 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी, 18 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी ऑनलाईन जोडले जातात, ऑनलाईन मतं वाढवले जातात. त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भानगड आहे? काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा. राहिला विषय 51% घ्यायचा आहे ना हिम्मत, स्वीकारलं चॅलेंज. तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर निवडणुका, मग दिसेल तुम्हाला काय तुमची लोकांमध्ये इमेज आहे. भारतीय जनता पक्षाने बेईमानी करून निवडणूक जिंकताय, मत चोरी करून निवडणूक जिंकताय, हे आता लपून राहिलेलं नाही. एका एका घरामध्ये जे मतं मिळत आहेत, चंद्रपूरमध्ये मिळालेत, देशामध्ये सगळं चिरफाड सुरू आहे. त्यामुळं पायाखालची वाळू घसरली आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की बेईमानीनं सरकार आलेलं आहे आणि मतं चोरी करून सरकार आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आम्ही चॅलेंज देतो बावनकुळेंना. घ्या तुमच्यात दम असेल तर, आहे ना हिम्मत, तर मग तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका आणि दाखवा. अरे तुम्हाला 31% सुद्धा मतं मिळणार नाही बॅलेट पेपरवर घेतला तर. 21% मिळतील की नाही शंका आहे, पण उगीच काय तर 51% मिळणार यो घ्या. आणि तुम्ही ऑनलाईन का वाढवता शेवटच्या टप्प्यात? आम्ही आज आक्षेप घेतला, 3 दिवसापूर्वी 20 हजार 18 हजार मतं वाढवलेत. हे आहे ना पुरावे, लपून काय राहिलं आहे? आणि ते ऑनलाईन मतदान वाढवायचे आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि वरून चॅलेंज करायचा, हे महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळून चुकलं आहे. या लोकांची विश्वासार्हता ही गमावली आहे आणि हे प्रामाणिकपणे मतं घेऊन निवडून येत नाही, तर बेईमानी करतात आणि मतं मिळवतात. हे आता सिद्ध झालं आहे. म्हणूनच आम्ही ईसीआयच्या निवडणूक आयोगाच्या मागे लागलो की तुम्ही या संदर्भात, आता राहुलजींची यात्रा आहे बिहारमध्ये, जवळपास 13 दिवस 1300 किलोमीटर आणि 15-16 दिवस ते तिकडे फिरणार आहे. हे सगळं होईल ना? आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका आहे, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि 51% मतं घ्या. 51% मतं बॅलेट पेपरवर तुम्ही घेतलेत तर आम्ही राजकारण सोडून देऊ. तुम्ही ज्या ऑनलाईन याद्यांवर आक्षेप घेतला त्यांचा त्यावरच विषय होता की तुम्हाला जो आक्षेप आहे तुम्ही शोधून काढा निवडणूक. अरे हो, 3 दिवसापूर्वी 20 हजार मतं वाढवतील तेच त्यांना म्हणतो आहे. त्यांचा कुठे पळाके कळत नाही, बावनकुळेंना का कळत नाही? महिनाभराच्या पूर्वी यादी प्रसिद्ध झाली, ती यादीचे आम्ही आक्षेप घेऊ, त्यातले शोधू. पण 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी 20 हजार मतं वाढवत आहे. आता 16 हजार मतं वाढवलेत, ते कुठून आलेत? ते आक्षेप कसे घेणार? तिथेच तर जगलरी आहे, तिथेच तर बेईमानी आहे. त्यामुळे कोणाला आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला सगळं माहीत आहे काय करतायत ते. ते मी ट्विट केलं नाही. जोपर्यंत फडणवीसजी गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसावर कारवाई होणारच नाही, कारण पोलीस निर्दोष आहेत त्याच्यामध्ये, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्या कशाला बिचारा लात मारू देत, जीव घेऊ देत, पण अजिबात कारवाई करायची नाही. हा निर्धारच गृह खात्याने केला आहे, त्यामुळे कारवाई होण्याचा प्रश्न नाही. महसूल खात्या करताय कारण काहीतरी दाखवायचं आहे त्यामुळे. आणि उद्या जर या पद्धतीनं एक PI DYSP मागून जाऊन त्याला कोणी अधिकार दिला, गुन्हा दाखल करून अशा नालायक अधिकाऱ्याला धडा शिकवला पाहिजे. ही सत्य, ही कोणाच्या आशीर्वादाची मस्ती आहे? कशी गुरमी आली आहे? काय सिंगमसारखा वागतोय, मागून जाऊन वाढतो. बरं झाला बॅलन्स गेला नाही, ना दात पडले असते त्याचे, इतकी हिंमत करताना त्याच्यावर कारवाई होत नाही. मी ते ट्विट करून सांगितलं लातूरच्या संदर्भात, खुलेआम गाणं म्हणत आहे आणि सगळे टाळ्या वाजवत आहेत. वा वा वा, याला कसला तहसीलदार झाला तो, व्हायला पाहिजे होता गायक आणि काय फिरवायला पाहिजे होता ऑर्केस्ट्रा तयार करून. अशी प्रशासनात हे जे नग आहेत एक एक,
या नगांच्या विरुद्ध सरकार कारवाई करते की नाही याकडे आमचं लक्ष आहे. प्रफुल्ल पटेल बोलले की आपल्या कार्यकर्त्यांना की स्वबळासाठी तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत तयार राहा. एकमेकांवर विश्वास दिसत नाही असा दिसत आहे. कसला विश्वास काय राहिलाय 3 लोकांमध्ये? एकमेकाचे पाय ओढण्याचं काम सुरू आहे. सगळी पॉवर सेंट्रलाइज करून सध्या वर्षावर आहे. बाकीचे दोनही त्यांच्या मर्जीने जगतील. ते देतील ते घेतील, ते देणार नाही तर हे घेणार नाही. कुठलाच अधिकार राहिला नाही. ना मंत्र्याला अधिकार राहिला आहे ना कोणाला अधिकार राहिला आहे. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. त्यामुळं आता पुढची निवडणूकसुद्धा यांना स्वबळावर लढण्याची भाषा करत असतील तर हे आपसातला मतभेद हे पराकोटीला गेलेलं आहे. तिघांचं काही आलबेल चाललेलं नाही, ठीक चाललेलं नाही. त्याचा तो परिणाम आहे. ते आम्हाला विचारतात तुमची युती होणार की नाही. अरे त्यांना विचारा ना तुमची युती होणार की नाही. आम्ही तर विरोधातच आहोत. आमची युती आमची आघाडी होणार की नाही हे आम्ही विरोधक ठरवू. पण सत्ताधारी एका खुर्चीला खुर्ची टाकून बसतायत. त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट झाली पाहिजे. शरद पवारांनी एक खुलासा केलेला आहे की वसंतदादांचे सरकार मी पाडलेलं होतं. पाडलंच होतं ना, जग जाहीर आहे. आता मान्य केलं, आनंद आहे. हां, 2 काँग्रेस एकत्र येऊ नये म्हणून पाडलं होतं असं देखील पवार साहेबांच्या राजकीय भूमिका ज्या ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही. आणि आता तरी ते महाविकास आघाडीच्या भूमिकेबरोबर आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा लोकसभा एकत्र लढलो आहे. त्यामुळं जुन्या गोष्टीवर त्यांची काही मत असतील, त्यांनी जे मानलं असेल, कधीकधी व्यक्ती सत्य आपलं कबूल करतो, जे झालं आहे ते सांगतो, तर त्यांनी ते सत्यता सांगितली. त्यामुळं आम्हाला अधिक भाष्य त्या संदर्भात करायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.